नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताच्या चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे एकक स्थानी एक ही संख्या असेल तर पाढा कसा तयार करायचा। जनरली आपल्याला माहित असतं की 1 ते 30 पर्यंतचे पाढे कसे पाठ करायचे किंवा 1 ते 30 पर्यंतचे पाढे आपल्याला पाठ करून घेतलेले असतात आणि ते पाढे पाठ असतात आपल्याला। पण 30च्या नंतरचे 99 किंवा त्याच्याही पुढचे जे वेळेला पाढे विचारले जातात किंवा एखादा मोठा भागाकार विचारला जातो त्यावेळेला तो भागाकार करताना आपल्याला प्रत्येक वेळेला समजा 91चा पाढा विचारला तर 91चा पाढा हा आपल्याला तोंडपाठ नसतो। मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 91चा पाढा 91 एके 91 91 दोन्ही असं प्रत्येक वेळेला पाढा आपल्याला काय करायला लागेल, गुणाकाराच्या पद्धतीत तयार करावा लागेल। पण हे न करता ट्रिक वापरून पाढा कसा तयार करायचा एकक स्थानी असताना ते या ट्रिक आज आपण इथं बघणार आहे। तर बघा, पहिल्यांदाचं उदाहरण घेते मी, सुरुवातच करते आपण 31 पासून सुरुवात करूया। तर 31 पासून सुरुवात केल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, एकक स्थानी काय आपलं 1 आहे, तर 1 नंतर येणाऱ्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या आपल्याला काय करायचं इथं लिहून घ्यायच्यात 9 पर्यंतच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, तर 3 नंतर येणारा म्हणजे 3चा पाढा जो आहे तो पाढा पूर्ण इथं आपल्याला काय करायचंय लिहायचा आहे। म्हणजेच बघा, 3 त्रिक 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 पाची 15 3 संग 18 3 सत्ते 21 3 आठे 24 3 नव्वे 27। आता बघा 3 दहा किती असतात, तर 3 दहा 310 असतात किंवा 9 नंतर येणारी संख्या किती असते आपली 10 असते आणि 27 नंतर येणारी संख्या किती असते 30 असते। म्हणजे 30 आणि हा 1 ह्या दोघांची ऍडिशन केली तर किती येतं आपलं 310 येतं। हे जरी केलं तरी चालेल की तुम्ही, किंवा मग 310 डायरेक्टली राईट केले तरी पण चालतात। दुसरा अजून एखादा पाढा बघूया आपण। जर समजा आपण 81चा पाढा बघितला तर 81चा पाढा करताना आपल्याला पण सेम प्रोसिजर इथे फॉलो करायची आहे। म्हणजेच काय करायचंय बघा, तर 1 2 3 4 ह्या नैसर्गिक संख्या पहिल्यांदा काय करायच्यात एकक स्थानी लिहून घ्यायच्यात। म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि इकडं 8 आहे म्हणून 8चा पाढा आपल्याला काय करायचंय लिहून घ्यायचंय। म्हणजेच काय करणार आहे आपण, 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 संग 48 8 साती 56 8 8 64 8 नव्वे 72 आणि 81 10 किती असतात तर 810। हा आपला 81चा पाढा काय झालेला आहे तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही अजूनही पाढे तयार करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।